गुलजार तालीम जवळ गोलमुतारी 14 नंबर शाळेसमोर सार्वजनिक शौचालय यांच्या दुरवस्थेबाबत माजी नगरसेवक कैयावाले बटुरवाले सुमन गायकवाड यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील दखल घेत नसल्याकारणाने इंडियन न्यूज फास्ट चॅनलचे संपादिका संगीताताई बिराजदार यांना बोलून घेतले। यावेळी ताईंनी सर्व पाहणी केली असता महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्याने संगीताताई बिराजदार आणि महानगरपालिका यांना वारंवार सांगून देखील येथे दखल घेत नसल्याचे दिसून आले। श्री हनुमंत भंडारे, श्याम काविल, रुपेश काबिल, गोपाल मैत्रे, व्यंकटेश शिंगे, कृष्णा शिंदे, प्रकाश सतरवाले, तेव्हा सुलोचना मैत्रे, इंदुबाई भंडारे, सुनीता बहिरे, चन्नम्मा मैत्रे, व्यंकटेश काविल, नरसिंग सतरवाले, संजय फटपटवाले आदी नागरिक उपस्थित होते। तरी बी मी भागात करत नसतो। मी हनुमंत भंडारे एक सामाजिक कार्यकर्ता आहे। या ठिकाणी गुलजार तालीम गोलमुतारी या ठिकाणी मी महापालिकाला आणि घाण कचरा कार्यालयाला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पण मी अर्ज देऊन सुद्धा या ठिकाणी उगा आल्यासारखा थोडा स्वच्छता काढतात, त्यानंतर राहते तसं ठेवते। आता ते संडास आहे, संडासा पूर्ण काय तर 40 संडासामध्ये फक्त 15-20 संडास लेडीज आणि जेंट्स मिळून काय तर 20 संडास किंवा 15 संडास तेवढंच चालू आहे, बाकी सर्व बंद आहे। आणि या ठिकाणी एवढं लेडीजचं आणि जेंट्सचं गर्दी होत आहे ना, त्या ठिकाणी त्या लोकांना बसायला पण ये नसतो। आणि या ठिकाणी नगरसेवक कैयावाले बटुरवाले आणि ते आंब्यावाले आणि त्यांना सर्वांना ते प्रमोददादाचे त्यांचे गायकवाड त्यांना पण सांगितलं तरीसुद्धा थोडं उशीर बघतात, करतात, सांगतात, काम करतात, जातात। आणि त्यामध्ये मोदी सरकार हे कॉर्पोरेशन दिलेला अर्ज आहे 2 नंबर 8 आणि घाण कचरा दिलेला आहे, ह्याच्यामध्ये अर्ज आहे दोन्ही ठिकाणी येतात, कचरा काढत नाही, काढण्यात थोडं करतात, परत जातात, येत नाहीत कोणी पण। आणि मोदी सरकारने स्मार्ट सिटीसाठी 100 जे सिटीमध्ये सोलापूरचं नाव आलं आहे असं पेपरमध्ये आम्ही वाचत असतो, परंतु सोलापूरमध्ये तर काय या ठिकाणी एवढा घाण कचरा आहे। मी जेव्हा महापालिकेच्या लोकांना पण कंप्लेंट देत असतो त्या ठिकाणी म्हणते तुम्ही इथंच नाही पूर्ण सोलापूरमध्ये कचरा आहे काय। आता आम्ही हे सर्व कंत्राट पद्धतीने कंत्राट म्हणून असं पटांना दिलेलं आहे आणि त्यांना फोन केलं तर एकदाच येतं, त्यानंतर येऊ शकत नाही। या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी लोकांचं हे ऐकून घेतले असेल, तुम्ही कोणाला पण विचारा तुम्हाला तेच सर्व कंप्लेंट तेच देतील काय। आणि या ठिकाणी एवढं कचरा असतो ना, हे गल्ली नाही हे कचरा कुंडी झालं आहे। कारण का म्हणजे कचऱ्याची गाडी सकाळी यायची गाडी बंद करून टाकलं आहे आणि दुपारी पण येत नाही, चुकून आला तर आला, जेव्हा मी फोन करतो तेव्हा येणार, नाही तर येणार नाही। असं असेल तर आम्ही BJPला कसं मतदान करणार आणि BJPच्या संदर्भात आम्ही धिक्कार आहोत काय, आम्ही त्यांना मतदान घालणार नाही। कारण का म्हणजे असं स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी हे करून काय तर जुमला करून टाकलं त्यांनी, खोटं नाही बोललं त्यांनी। आणि त्यासाठी आम्ही यांना मतदान करणार नाही मोदी सरकारला। मग आता तुमचं काय काँग्रेसच्या काळात काँग्रेस यावं असं अपेक्षा आहे? आमचं असंच वाटतं आहे काँग्रेसचंच यायला पाहिजे। कारण मोदीचे असताना आता ज्या ठिकाणी पहिला मोदी काँग्रेस असताना 30,000 रुपये सोनं तोळा होता, आता ते 75,000 पर्यंत गेलेलं आहे। ज्या ठिकाणी 2 व्हीलर गाडी लेकरं घेतात आवडीने ते 60-70 मध्ये मिळत होतं, आता ते 1.25 लाख 1.5 लाख पर्यंत गेलेलं आहे। आणि